हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार। तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू होताच आपलं पूर्ण रुटीन जे आहे ते चेंज होतं, खाणं पिणं सगळं चेंज होतं, त्याचबरोबर आपलं आउटफिट सुद्धा चेंज होतात। कारण गरमी इतकी भयंकर होते की त्या गरमी आपल्याला सहन होत नाही आणि त्यामुळे शक्यतो खूप कम्फर्टेबल ज्यामध्ये आपण असं रिलॅक्सिंग असू असे कपडे आपण घालत असतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं समर कुर्ती कलेक्शन शेअर करणार आहे। कुर्ती म्हणा किंवा वन पीस म्हणा किंवा मग मॅक्सी ड्रेस। तर काही ज्या कुर्ती आहेत त्या मी नवीन घेतलेल्या आहे आणि काही ज्या आहेत त्या ऑलरेडी मी घालत असते, माझ्या ब्लॉग मध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बघितलेलं असेल। तर म्हटलं आज ते कलेक्शन तुमच्या सोबत शेअर करावं। तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्या कुर्तीज मी इथे काढून ठेवलेल्या आहे आणि जसं मी म्हटलं काही कुर्ती आहेत तर काही वन पीस आहेत। तर एक एक करून मी ते तुम्हाला दाखवणार आहे। काही ज्या आहेत त्या मी ऑनलाईन परचेस केलेल्या आहे आणि काही ज्या आहेत त्या मी लोकल म्हणजे स्ट्रीट शॉपिंग वरून घेतलेल्या आहेत। तर यापैकी कुठलीही कुर्ती जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्कीच सांगाल, माझ्याकडे त्याची लिंक असेल तर ती मी तुम्हाला नक्कीच देईल। सो चला आता एक एक करून दाखवते। तर सर्वात पहिली जे कुर्ती आहे ती आहे ही पिंक कलर मध्ये कॉटन मटेरियल मध्ये आहे, कारण उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडे सगळ्यात बेस्ट असतात, कम्फर्टेबल असतात। तर खूप सुंदर असं पूर्ण लॉंग अशी ही कुर्ती आहे। त्यानंतर आता कुर्ती म्हणू शकता तुम्ही, वन पीस सुद्धा म्हणू शकता किंवा मॅक्सी ड्रेस, मी तर कुर्तीच म्हणणार। आता माझ्या तोंडात जे शब्द आले ते मी म्हणणार, ओके। तर छान असं याचा जो फ्रंट नेक आहे तो गोल आहे, स्लीवलेस आहे आणि पिंक कलर वरती अशी व्हाईट कलरची प्रिंट आहे, ती जी आहे ती फुलांची आहे। हे बघा पूर्ण प्रिंटेड कुर्ती आहे आणि फ्लेअर सुद्धा खूप मोठा आहे याला। तर खूप सुंदर अशी ही कुर्ती आहे। या जे कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे ते मी फोटो जमलं तर मी फोटो काढेल आणि ते साईडला लावेल, जेणेकरून तुम्हाला समजेल की ते घातल्यानंतर कसं दिसतं। नाहीतरी आता पुढे ब्लॉग बघणार तुम्ही तर तेव्हा तर दिसणारच तुम्हाला की कसं दिसतं ते। तर ही माझी पहिली कुर्ती होती आणि या कुर्तीचं विशेष म्हणजे की 2 in 1 तुम्ही हिला घालू शकता। तुम्ही असंच म्हणजे वन पीस सुद्धा वन पीस म्हणून घालू शकता किंवा कम्फर्टेबल नसाल तर याच्या खाली तुम्ही बॉटम वेअर सुद्धा घालू शकता। व्हाईट कलर आहे तर व्हाईट कलरची लेगिन्स सोबत तुम्ही याला पेअर अप करू शकता। तर ही माझी पहिली कुर्ती आहे। दुसरी जी आहे ती अशी छान ब्ल्यू कलर मध्ये, ऍक्च्युली पूर्ण ब्ल्यू कलर नाहीये याच्यामध्ये, बघा ब्ल्यू कलर आहे, व्हाईट कलर आहे, ग्रे कलर आहे आणि पिंक कलर आहे, अशा 4 कलर मध्ये ही कुर्ती आहे। कॉटन मटेरियल आहे आणि सुरुवातीला म्हणजे पहिली जी कुर्ती दाखवली सेम तशीच आहे, पूर्ण लॉंग आणि छान अशी फ्लेअर। त्यानंतर फ्रंट नेक हिचा फ्रंट नेक जो आहे ना तो वी शेप मध्ये आहे, पण व्ही शेप पण थोडासा असा ब्रॉड आहे, म्हणजे असा छोटा नाहीये तर ब्रॉड आहे आणि थोडासा डीप आहे। तर कारण पानाचा शेप म्हटला तर तो थोडासा डीपच असतो। तर असा आणि याची जी स्लीव्स आहे, पहिली जी कुर्ती दाखवली ना त्याची जी स्लीव्स आहे तर ती पूर्ण शोल्डर इथपर्यंत येते घातल्यानंतर। पण आता जसं तुम्ही बघताय की या कुर्तीची जी स्लीव्स आहेत त्या शॉर्ट आहेत, म्हणजे हा जो विड्थ आहे, ओके, स्ट्रॅप जे आहे ते छोटे आहेत। तसंच सेम या कुर्तीचं पण आहे, पण खूप सुंदर दिसते घातल्यानंतर, खूपच सुंदर दिसते। आणि यावरती तुम्ही व्हाईट कलरची लेगिन्स किंवा मग पिंक कलरची लेगिन्स सुद्धा घालू शकता, खूप छान दिसतं। तर ही सुद्धा कुर्ती मी तुम्हाला घालून दाखवणार की कशी दिसते ते। त्यानंतर तिसरी जी आहे ती प्रॉपर कुर्ती आहे, म्हणजे आतापर्यंत ज्या 2 दाखवल्या तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही मॅक्सी ड्रेस म्हणू शकता, ही प्रॉपर कुर्ती आहे आणि मी ही एकदा वेअर केलेली आहे। कारण ज्या वेळेला मी ही मागवली होती तर त्याच वेळेला मी हिचं ट्रायल घेतलं होतं आणि ट्रायल घेतल्यानंतर याच्यावरतीच मी काही शॉर्ट व्हिडिओ शूट केला होता। तर तो माझ्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ आहे, डान्सचा शॉर्ट व्हिडिओ, तर तो तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला दिसेल की ही कुर्ती घातल्यानंतर कशी दिसते। तर असा डार्क असा पिंक कलर आहे आणि त्याच्यावरती सर्कल मध्ये असे व्हाईट कलरचे म्हणजे व्हाईट कलरचे असे सर्कल आहेत, पण घातल्यानंतर नाही खूपच सुंदर असं लुक देतं। कॉटन मध्ये आहे, म्हणतात ना सिंपल आणि सोबर लुक, तर तसंच हे आहे। अगेन जो नेक आहे तो
फ्रंट नेक आहे तो गोल आहे, मागचा जो आहे थोडासा जास्त डीप नाहीये, अगदी थोडासा आहे. स्लीवलेस कुर्ती आहे आणि स्लिट आहे. तर यावरती तुम्ही मी यावरती ना व्हाईट कलरची लेगिन्स पेअर करत असते. तर खूप सुंदर अशी ही कुर्ती आहे. ही सुद्धा मी ऑनलाईन घेतलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट जे वन पीस मी दाखवणार आहे ते माझं फेवरेट आहे आणि हे मी स्टिच करून घेतलेलं आहे. ही जी साडी आहे ती माझी हळदीची साडी होती. तर मग ब्लाऊज होत नाहीये, मग काय करणार ती साडी, कारण अशा ज्या साड्या असतात याच्यावरती तुम्ही इझिली ब्लाऊज कुठलं मिळत नाही किंवा मॅच होत नाही. मग काय करणार, तर मग मी त्यासाठी त्या साडीचं वन पीस स्टिच करून घेतलेलं आहे. आता नुकतंच जेव्हा नवरात्र गेली तर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ऑरेंज कलर होता, तर त्या दिवशी मी ही वन पीस घातलेलं होतं आणि घातल्यानंतर इतकं सुंदर दिसत होतं. बऱ्याच जणींना ते आवडलं. बऱ्याच जणींना असं वाटलं की मी हे म्हणजे रेडीमेड घेतलेलं आहे, ऑनलाईन घेतलेलं आहे. त्यांनी मला विचारलं पण कितीला घेतली, कुठून घेतली, पण ही मी स्टिच करून घेतलेला आहे. याच्यावरचा फोटो असेल तर तो मी साईडला लावेल. तर खूप सुंदर असा कलर आहे, आंबा कलर असं म्हणू शकतो किंवा मग ऑरेंज कलर, मी तर ऑरेंजच म्हणते याला. तर याचा फ्रंट नेक जो आहे तो मी असा व्ही मध्ये शिवून घेतलेला आहे. याचं कारण असं की असे जे ड्रेस असतात तर याच्यावरती तुम्ही अगदी छोटीशी अशी म्हणजे ज्वेलरी घातली ती सुद्धा दिसते किंवा मग मंगळसूत्र घातलं तर ते पण दिसतं व्ही नेक शिवल्यामुळे. नाहीतर काय होतं, छोटे जर गळे असले समोरून तर मग आपण जे काही वेअर करतो ज्वेलरी ती दिसत नाही. म्हणून मग मी याचा थोडासा डीप असा म्हणजे व्ही नेक घेतला तर तो डीपच येतो थोडा, तर असा घेतलेला आहे. हिची जी स्लीव्ज आहे ती डबल घेतलेली आहे. ही बघा, ही 1 आणि 2. तर घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतं. त्यानंतर इथपर्यंत असं छान फिटिंग मध्ये शिवलेलं आहे आणि खाली अम्ब्रेला जसं टाईप असतो ना तसं असं पूर्ण फ्लेअर मध्ये मी याला शिवून घेतलेला आहे. आणि मधून पूर्ण अस्तर लावलेलं आहे, कारण साडी जी आहे ती जॉर्जेटची आहे तर अस्तर तर लावायलाच पाहिजे. तर अस्तर लावलेला आहे, प्युअर कॉटन जो कपडा असतो त्याचं. त्यानंतर याच्यावरती या कुर्तीचं म्हणजे विशेष काय आहे कुर्तीमध्ये, तर याचं जी आहे ही लेस. तर माझी जी साडी आहे त्याला ऑलरेडी खाली बॉटमला अशी ही लेस होती ज्याच्यामध्ये पिंक कलर आणि ब्ल्यू कलरचे असे फ्लॉवर डिझाईन आहे. फेक जे मिरर असतात ना ते लावलेले होते. तर मग मी तिला म्हटलं की असं शिवायचं, वरतून पूर्ण प्रॉपर प्लेन येईल आणि खाली फक्त ही अशी लेस येईल. तर ती असं शिवून घेतलेलं आहे. तर खूपच सुंदर दिसतं घातल्यानंतर आणि कलर म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर आहेत सगळे, तर असं उठून दिसतं खूप सुंदर. आणि याच्यावरचा ना बेल्ट सुद्धा मी शिवून घेतला पण तो आता मला सापडत नाहीये. पण ही जी लेस आहे ना या पूर्ण असं लेसचा असा बेल्ट मी शिवून घेतलेला आहे. तर 2 प्रकारे मी घालू शकते. मला वाटेल तर बेल्ट मी लावत नाही किंवा मग बेल्ट लावल्यानंतर ना ते खूप सुंदर असं उठून दिसतं. याच्यावरचा फोटो मी नक्कीच तुम्हाला दाखवेल म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल मला काय म्हणायचंय. तर खूप छान असं उठून दिसतं हा कलर. आणि मला ना पिवळा कलर मध्ये जितके शेड असतील ना ते मला भयंकर आवडतात. तर अशी ही माझी वन पीस आहे, माझी फेवरेट. त्यानंतर हे नेक्स्ट वन पीस आहे ते शॉर्ट आहे जे की मी व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल घेतलेला आहे. रेड कलर मध्ये आहे. याचा कपडा जो आहे तो थोडासा आपले साड्या वगैरे असतात ना त्या टाइप मध्ये, म्हणजे प्रॉपर जॉर्जेट पण नाहीये पण काइंड ऑफ त्या याच्यामध्ये सिंपल आणि सोबर, पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. तर याची स्लीव्ज अशी आहे अगदी ट्रान्सपरंट आणि सिंगल अशी, आणि खाली छान असं फ्लेअर 2 फ्लेअर आहे याच्यामध्ये. हे बघा, हे समोरची साईड आहे. तर असं समोरून हा एक फ्लेअर आणि हा दुसरा असं 2 दिसतं. त्यानंतर नॉट करण्यासाठी त्यांनी छान असं इथे बन दिलेले आहेत. असं असलं म्हणजे मागे छान असं नॉट केलं की हा शेप आणि हा शेप असं प्रॉपर डिफाईन होतो, खूप सुंदर दिसतं. पण याची लेंथ जी आहे ती शॉर्ट आहे म्हणून शक्यतो असे जे कपडे आहेत मी म्हणजे बाहेर खूप कमी घालते, पण ऍक्च्युली बाहेर घालण्यासाठीच घेतलं होतं. पण घरी सुद्धा मी घातलेलं आहे, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप कमी दिसलेलं असेल. पण मी विचार करते की आता डेली वेअरच्या बेसिसमध्ये याला काढावं बाहेर घालण्यासाठी, कारण खूप छान कम्फर्टेबल आहे. तर खूप सुंदर असा कलर आहे, रेड कलर. तर ही सुद्धा मी ऑनलाईन घेतलेली कुर्ती आहे. याची लिंक असेल की ती मला माहित नाही, मिळाली तर मी नक्की सांगेन जर कोणाला पाहिजे असेल तर. ओके, परत हे एक वन पीस आहे. हे मी स्ट्रीट शॉपिंग
केली होती त्यावेळेला घेतलेलं होतं। तर व्हाईट कलरचं आहे, सुंदर त्याच्यावरती अशी छान फ्लोअर डिझाईन आहे आणि खूप सुंदर आहे। याची स्लीव्ज बघा किती छान दिसते आणि खाली छान फ्लेअर आहे। फक्त यामध्ये एक मला आवडलेलं नाहीये ते म्हणजे की याचं जे अस्तर आहे ना ते खूप शॉर्ट दिलेलं आहे, म्हणजे घातल्यानंतर हे वन पीस गुडघ्याच्या खालपर्यंत येतं, म्हणजे 3/4 ज्याला आपण म्हणतो तसं येतं आणि अस्तर जे आहे ना ते अगदी नी पर्यंत येतं, म्हणजे अगदी गुडघ्यापर्यंत येतं। तर ते खूप विचित्र दिसतं, कारण व्हाईट कलर आहे त्याच्यामुळे थोडं मोठं पाहिजे होतं असं मला वाटतं। तर तो एक मायनस पॉइंट आहे या कुर्तीमध्ये, पण घातल्यानंतर खूप छान दिसतं। पण असंही आपण असे वन पीस जेव्हा घालतो तर त्याच्या खाली शॉर्ट वगैरे घालतच असतो आणि घातलेही पाहिजे, स्पेशली जेव्हा व्हाईट कलर घालतो तर ते खूप वेअर्ड दिसतं, म्हणून स्कर्ट किंवा अशा प्रकारचे वन पीस आपण घालतो तर त्याच्या खाली बॉटमला नक्कीच काहीतरी घाला। त्यानंतर मग ही एक वन पीस आहे, हे तुम्ही बऱ्याच वेळेला माझ्या ब्लॉग मध्ये बघितलेलं असेल, पण खूप सुंदर दिसतं। सिंपल आहे, कॉटन मटेरियल मध्ये आहे आणि डार्क ब्ल्यू कलर आहे आणि त्याच्यावरती छान अशी व्हाईट कलरच्या प्रिंट आहे आणि खूप म्हणजे फ्रॉक टाईपच आहे आणि मला खूप म्हणजे खूपच आवडते ही कुर्ती, वन पीस कुर्ती जे काही येते खूप छान दिसतं। तर ही सुद्धा माझी डेली वेअर साठी मी वापरते ती आहे। त्यानंतर सर्वात शेवटची ती म्हणजे हे, आता ही तर तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलेली असणार। तर ही कुर्ती म्हणजे हा जो मॅक्सी आहे ना हा सुद्धा मी बऱ्याच वेळेला घालते, जेव्हा असं बाहेर गार्डन वगैरे मध्ये जाते तर बऱ्याच वेळेला मला विचारलं आलेलं आहे याच्यासाठी सुद्धा की कुठून घेतलेली आहे, कारण घातल्यानंतर म्हणजे सिंपल आहे पण खूप छान दिसते, असं उठावदार दिसते। कलर इतका छान आहे ना याचा आणि म्हणजे ब्ल्यू शेड मध्ये आहे, प्रॉपर ब्ल्यू कलर नाहीये पण त्याच शेड मधला आहे। दोघी साइडने खूप छान असे पॉकेट्स आहेत याला आणि छान असे पॉम्पॉम लावलेले आहेत रेड कलर मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये। त्याचबरोबर पूर्ण ड्रेस वरती व्हाईट कलरची प्रिंट आहे अशी आणि फ्रॉक सारखं दिसतं ते, पण याच्या ज्या स्लीव्ज आहेत थोड्या अशा इथपर्यंत येतात, तुम्ही व्लॉग मध्ये बघितलेलंच असेल, इथपर्यंत अशा येतात त्याच्या। तर पण खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे। फक्त याचा एक पॉइंट असा झालेला आहे ना की आता तुम्ही ही कुर्ती जर बघितली तर तुम्हाला असं पाहिल्यानंतर खूप मोठी मोठी वाटत असेल, तर ऍक्च्युली ती मोठी आहे। मी फिटिंग केलेली तरी पण याची फिटिंग प्रॉपर झालेली नाही असं मला वाटतं, परत एकदा मला याची फिटिंग व्यवस्थित करावी लागणार आहे। माझे जे फिटिंग म्हणजे साईज असते ती मी शक्यतो एम साईज मध्येच मागवते, तर ही पण एम साईज मध्ये आलेली आहे पण तरी सुद्धा मोठी आलेली आहे। तर ठीक आहे, आणि मी याला एकदा फिटिंग केली नंतर धुतली नाही, कारण धुतल्यानंतर म्हटलं ती आकसते म्हणून मग मी परत फिटिंग केली नाही, पण आता याला फिटिंग करणार आहे कारण ती खूपच जास्त लूज वाटते। ओके, सो ही एक कुर्ती आहे। तर असं माझं हे कुर्ती कलेक्शन होतं आणि आता मी जी वेअर केलेली आहे ती सुद्धा समर साठीच आहे, स्लीवलेस आहे, व्हाईट कलर मध्ये आहे, छान ब्ल्यू कलरची अशी प्रिंट आहे। तर ही तर बऱ्याच वेळेला मी घातलेली, कारण माझी ही जुनी कुर्ती आहे आणि जसं मी म्हटलं की समर सुरू झालेला आहे तर आता ज्या काही अशा स्लीवलेस कुर्ती आहेत ना त्या सगळ्या बाहेर निघतील, कारण इतर वेळेला फक्त घरामध्ये घालण्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेला जेव्हा मी बाहेर जाते ना त्यावेळेला मी असं घालते, पण शक्यतो दुपारच्या वेळेला कुठे जात असताना अशा स्लीवलेस कुर्ती वगैरे मी घालत नाही, कारण टॅनिंगचा भयंकर प्रॉब्लेम होतो आणि मला ऑलरेडी तो सुरू झालेला आहे। सो त्यामुळे पण घरामध्ये घालण्यासाठी अशा कॉटन कुर्ती स्लीवलेस ज्या असतात ना त्या बेस्ट असतात। तर मैत्रिणींनो असं हे छोटंसं माझं कलेक्शन होतं जे की मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं। तर यातलं तुम्हाला कुठली कुर्ती किंवा कुठलं वन पीस आवडलेलं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आजचं माझं कलेक्शन आवडलं तर लाईक करायला मात्र विसरू नका। चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, माझे आधीचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा। आणि हो, माझं कुर्तीचं कलेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। एक दिवस माझ्या प्रॉपर सगळ्या कुर्तीज ज्या मी बाहेर वगैरे जाते तेव्हा घालते त्या कुर्तीचं कलेक्शन सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल। आणखी कुठलं काही सजेशन द्यायचं असेल, कुठला काही कुर्ती कलेक्शन, ज्वेलरी, माझ्या साड्या काही बघायचं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। चला तर मग आजच्या या नोटवरती मी व्हिडिओ इथे स्टॉप करणार आहे। परत आपली भेट होईल आणखी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, मस्त खायचं, मस्त राहायचं, आनंदी राहायचं आणि माझे व्हिडिओ बघत राहायचं। टेक केअर अँड बाय।